उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी भरणारी श्री मुक्ताई देवी व काळोबा देवाच्या यात्रेनिमित्त श्री क्षेत्र नारायणगाव येथे जय्यत तयारी सुरू झाली असून येत्या 16 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान तब्बल 8 दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे। या यात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने दक्षता घेण्यात आली आहे। वाहतुकीचे सुसज्ज नियंत्रण तसेच सीसीटीव्हीद्वारे सर्व ठिकाणी नजर ठेवण्यात येणार आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी याबाबत आपली काय भूमिका स्पष्ट केली आहे याबाबत जाणून घेतले आहे। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात। नारायणगाव येथील मुक्ताई माता व काळोबा देवस्थान यात्रा उत्सवानिमित्त नारायणगाव पोलीस स्टेशन निमित्त काही नागरिकांना सुरक्षेपर सूचना आहेत, त्या सर्वांनी त्याचं पालन करायचं आहे। त्याच्यामध्ये नागरिकांनी आनंद घेत असताना कायद्याचं पालन कसं होईल आणि कुठेही आपल्याकडून कायदा मोडला जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। तसेच आपल्या सुरक्षेसाठी आपण सोसायटीमध्ये राहत असाल किंवा फ्लॅटमध्ये राहत असाल तर त्यावेळेस आपल्या फ्लॅटमध्ये जे सोसायटीमध्ये जे वॉचमन आहे, सुरक्षा रक्षक आहेत, त्यांना येणाऱ्या जाणाऱ्याची कसून चौकशी करण्यासाठी सांगायचं आहे। तसेच सीसीटीव्ही वगैरे चालू करून ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला घरफोडीसारखे प्रसंग टाळता येतील, घरफोडी कशी होणार नाही आणि सुरक्षा रक्षकाला तसेच आपणाला जरी कुठेही काही संशयित इसम वगैरे वाटल्यास आपण तात्काळ पोलीस स्टेशनसाठी संपर्क साधायचा आहे। तसेच आपण यात्रेमध्ये फिरत असताना आपल्याकडील अंगावरील सोने असेल, तसेच मोबाईल असेल, पाकिट असतील किंवा आपली स्वतःची दुचाकी गाडी असेल तर या सर्व गोष्टींची सुद्धा तिथं आपण स्वतः काळजी घ्यायची आहे। आणि त्यासाठी आपण यात्रेच्या आवारातच एक चौकी तयार केलेली आहे टेम्पररी। त्या ठिकाणी आपले पोलीस अंमलदार असणार आहेत, तर त्या ठिकाणी जरी तुम्हाला काही संशयित वाटल्यास तात्काळ त्या पोलीस चौकीशी तुम्ही संपर्क साधायचा आहे। रात्रीच्या वेळी आपल्या यात्रेमध्ये तमाशाचं आयोजन केलेलं आहे। तमाशा पाहण्यासाठी बाहेरून बरेचसे लोक येतात, तसेच स्थानिक लोक असतात। तर सर्व बाहेरून येणाऱ्या लोकांना तसेच स्थानिक तरुणांना सर्वांना माझ्याकडून सूचना आहे की कुठल्याही प्रकारे हुल्लडबाजी, तमाशा कलावंताला त्रास किंवा इतर लोकांना त्रास होईल असं कुठलीही आपण वर्तणूक करायची नाही। त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी बंदोबस्त पुरेसा लावणार आहे आणि तसं करण्यात आल्यास आपण त्या ठिकाणी तात्काळ त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यासाठी आपण एक स्पॉट तयार केलेला आहे। तसेच दिवसा सुद्धा यात्रेमध्ये जे तरुण हुल्लडबाजी करतील त्यांच्यासाठी सुद्धा उपाययोजना म्हणून आपण एक 7 ते 8 अंमलदारांचं स्क्वॉड तयार केलेलं आहे। ते साध्या वेशामध्ये तसेच त्या ठिकाणी फिरून ऑब्झर्वेशन करणार आहेत आणि त्या ठिकाणी जर कोणी गैरवर्तणूक तसेच कायदा मोडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर आपण कठोर कारवाई करण्यात। यात्रेमध्ये जी लहान मुलं येत आहेत त्या पालकांनी आपल्या लहान मुलांची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि अशा वेळेस जर कोण लहान मुलगा वगैरे हरवल्यास आपल्या जी काही टेम्पररी चौकी आहे त्या ठिकाणी आपण कोऑर्डिनेट करायचं आहे। तसेच आपण यात्रेनिमित्त वाहतुकीमध्ये सुद्धा काही थोडा बदल करत आहोत। त्यामध्ये जो आपला नारायणगावचा बायपास आहे त्या दोन्ही साईडने आपण आपला पोलीस बंदोबस्त नेमत आहोत, जेणेकरून मोठ्या वाहनांना आपण सूचना देणार आहोत की आपण शक्यतो बाह्य वळणाचा मेन हायवेचा वापर करायचा आहे। आतमध्ये कुणीही वाहनाने प्रवेश करू नये। परंतु आपल्याकडील जे नारायणगावमधील मार्केटमधील व्यापारी आहेत त्यांनी सुद्धा त्यांचा ज्यावेळेस माल येत असेल किंवा माल उतरवायचा असेल त्यांनी तो सकाळच्या वेळेमध्ये लवकरात लवकर उतरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली ज्यावेळेस दुपारनंतर गर्दी वाढते त्यावेळेस त्या वाहनांना आतमध्ये येऊन मेन रस्त्यावर थांबून माल उतरावा लागेल आणि बाकीच्या वाहतुकीला त्रास होणार नाही याची त्या सर्व व्यापाऱ्यांनी त्याच्यामध्ये काळजी घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण बाहेरून पण बंदोबस्त भरपूर प्रमाणात मागवला आहे। नारायणगावच्या ह्या यात्रेसाठी नारायणगाव पोलीस स्टेशन ची तयारी झालेली आहे, सुसज्ज अशी तयारी झालेली आहे आणि सर्वांनी कायद्याचं पालन करून नारायणगाव पोलिसांना सहकार्य करायचं आहे एवढीच मी नागरिकांना विनंती करतो।